तुम्ही बघू शकता केवढी मेहनत आहे. स्पीड 100 क्रॉस करेल का? आणि खूपच मन प्रसन्न झालं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोटो ब्लॉगर तेज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद देऊ इच्छितो बिकॉज आपल्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. आत्ता करंटली 532 सबस्क्रायबर आहेत आपल्या चॅनलवर. सो मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आत्ता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 1000 सबस्क्रायबरचं. सो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज मला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला मदत करा. तर आता बोलूया आपल्या ब्लॉगबद्दल. तर तुम्हाला माहीतच असेल की आवर बिगेस्ट राईड जी आम्ही 2200 किलोमीटरची राईड केली होती, तर आता त्याची सिरीज चालू आहे आणि त्याचा सेकंड एपिसोड आज आलेला आहे. तर आपण जास्त टाईम न घेता स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. तर मित्रांनो, आता या ब्लॉगमध्ये आपण पुण्यापासून अक्कलकोट हे डिस्टन्स कवर करणार आहे आणि हे टोटल डिस्टन्स असणार आहे 294 किलोमीटर. नमस्कार मित्रांनो, आम्ही काल खूप लेट झाला आम्हाला यायला पुण्याला. आम्ही सोनी आणि दिनेशच्या घरात थांबलेलो, आमचे फ्रेंड्स आहेत ते. तर त्यांच्या घरी आम्ही थांबलेलो आणि रात्री 2 वाजले आम्हाला. आणि मग तिकडून आम्ही थोडं विश्रांती केली इकडे आणि यांनी चांगलाच पाहुणचार पण केला आमचा. तर हे सगळे बसले तिथे दिनेशच्या घरचे. हा दिनेश आहे, त्याचे वडील, त्यांची आई आणि ही आमची फ्रेंड्स सोनी. मस्त नाश्ता वगैरे मस्त केला आहे, यांनी मस्त करून घेतला आमच्याकडून. आता आम्ही पुढे अक्कलकोटला चाललो आहे, अक्कलकोटला निघालो आहे. प्रतीक्षा पण फुल तयार आहे. सो आता पुढे जाऊया, आपली तयारी करूया. हां 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 हा का, चला बाय. तर मित्रांनो, निघालो आम्ही इथून पुण्यावरून. आता 293 किलोमीटर दाखवत आहे अक्कलकोट. बराच लेट झाला आम्हाला 10 वाजले निघायला. आम्ही विचार केलेला 6-6:30 निघायचा आणि 4 तास लेट आहे आम्ही. 4 तास बिकॉज कालची कंडिशन खूप खराब होती. आम्ही घाट अक्षरशः लाईक प्रतीक्षा अक्षरशः अर्धा घंटा असं चालत चालली आहे, एवढं ट्रॅफिक होतं. त्यामुळे आम्हाला घरी तिकडे पुण्याला सोनीच्या घरी पोचायलाच 2 वाजले. मग तिथून सगळं तयारी करून नाश्ता वगैरे करून निघालोय. त्यामुळे आता 10 वाजलेत. बराच वेळ झाला आम्ही आतल्या आतच फिरतोय. सोलापूर दिसला तिकडे, सोलापूर सावडाव हडपसरसाठी समोर दाखवत आहे. तर आम्हाला समजत नाही आहे की काय बरोबर चाललोय की नाही चाललोय. गुगल मॅप्सच्या मदतीने चाललोय पुढे. आता बघूया, होपफुली तुम्हाला आता आवाज बेटर येत असेल. चहा कॉफी ब्रेक घेतलाय बिकॉज प्रतीक्षा खूप पेंगत होती पाठीमागे आणि दोघांचं हेल्मेट एकमेकांना आदळत होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की इथे थोडं थांबू. तर मित्रांनो, आता आम्ही निघतोय इथून. दिरवांकूर भेळ इथे थांबलेला, थोडा कॉफी वगैरे ब्रेक घेतला आणि माझं पॅडिंग ची पॅन्ट होती एक, ती घालायची होती. सो ती आता घातली आहे. सो आता इथून निघतोय. इथून ऑलमोस्ट 266 किलोमीटर दाखवते अजून पण. तर बराच वेळ लागणार आहे आम्हाला. सो आता कुठे ब्रेक नाही घेणार आहे, डायरेक्ट आता जेवायलाच थांबू 1:30-2 वाजता. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ह्याचा अर्थ आहे की आपण नॅशनल हायवेवरच आहोत. दिस इज दी नॅशनल हायवे. सो विल गो फॉरवर्ड अँड विल चेक की कसा आहे हा रस्ता. तुम्ही बघू शकता केवढी मेहनत आहे प्रतीक्षाला आणि मला. ऑल लगेज मला दिसते की नाही माहीत नाही, पण खूप कष्टावर ॲडजस्टमेंट आहे थोडी.
पण ठीक आहे, आपलं सगळं सामान राहतं याच्यामध्ये. तो आता आम्ही इथून चाललोय पुढे अक्कलकोटला. आता फ्रंट कॅमेरा लावला आहे, तो आता ह्याच्यामध्ये कॅप्चर. दोनशे 27 किलोमीटर अजून आहे आणि आता आम्ही 240 आत्तापर्यंत 240 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. एवढा काय मोठा नाही आहे 240 किलोमीटर, कारण की पॅन्थरवर काहीच वाटत नाही. 240 किलोमीटर म्हणजे काहीच नाही. अशा खूप साऱ्या ट्रिप आम्ही ऑलरेडी केल्या आहेत. आणि उसाचे ट्रक घेऊन चालले आहेत. तर तुम्ही बघू शकता माझी स्पीड 100 क्रॉस करेल का नाही. नाही, आम्हाला सोलापूरलाच जायचं आहे. आपण सोलापूर मार्गे जाणार आहे. हो, बाईक स्पीड होता थोडी क्रॉस झालेली. हा रोड आहे ना थोडा. आणि हा बघा टँकवाला. असे येतात ना हे लोक असे मध्ये. कधी असं डोकं फिरतं माझं, पण ठीक आहे. आता त्यांचं पण काय, त्यांची पण मजबुरी आहे, त्यांना पण चालवायची गाडी. सोलापूर 183 किलोमीटर दाखवत आहे अजून. आता जर असा रोड असेल तर मी 2 वाजेपर्यंत गाडी चालू शकतो. पेट्रोल पंपवर थांबलो आहे. इथून सोलापूर किती लांब आहे? 118 का 120 किलोमीटर आहे. आणि 160 किलोमीटर अराउंड हे असेल आपलं अक्कलकोट. तर आपली पॅन्थर तुम्ही बघू शकता. थोडासा एक पाणी ब्रेक आणि पेट्रोल ब्रेक आपल्या पॅन्थरसाठी आम्ही घेतलेला. आणि ही वायटरची टँक बॅग आहे ना, एकदम सुपर आहे. प्रॉपर राहते ती. आम्ही 105च्या स्पीडवर चालवलेली आता गाडी आणि जरा पण हल्ली नाही आहे. सो खूप बेटर आहे. आणि आता आम्ही थोडे फ्रंट शॉट्स घेणार आहेत. त्यासाठी आम्ही गोप्रो रेडी केलं आहे. सो वन्स अगेन मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो टॉप बॉक्स आहे तो मी माझ्या मित्राकडून बॉर्डर केलेला, अजिंक्यकडून. सो बिग शॉट आउट टू अजिंक्य. आणि हा जो गोप्रो आहे तो मला दिलेला आहे प्रथमेश राजेने. सो थँक्स प्रथमेश, तू दिलास. हा खूप युजफुल आहे. आणि ही जी सीट आहे ती आमचा एक फ्रेंड आहे मेहुल, त्याने दिलेलं आहे. सो बिग शॉट आउट टू मेहुल ऑल्सो. सो त्या तिघांना मी खूप धन्यवाद देईन की त्यांनी खूप मदत केली आमची. आणि पैसे पण वाचले आमचे बऱ्याचपैकी. आणि आमचे काम चालून गेलं आहे. बिकॉज कोणती पण तुम्ही राईड करता, मोठी राईड करता, तेव्हा ह्या वस्तू तुम्हाला गरजेच्या असतात आणि ह्या खूप महाग असतात. सो कधी नाही परवडत. पण असे मित्र असतील तर मग सर्व गोष्टी पॉसिबल होतात. अँड ऑल्सो बिग थँक्स टू तुषार. आणि काल आम्हाला खूप मदत केली. ॲक्च्युली निघताना तो होता आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी विसरलेलो. सो तुषार होता म्हणून आम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकलो. सो बिग थँक्स टू तुषार. अँड आता आम्ही चाललो आहे. आता मी जस्ट कंडिशन बघतो सगळ्यात साडेलक्षी, तर अजून जरा पण हल्ली नाही आहे बॅग्स, तशाच आहे. आणि हे बघा तुम्ही ओव्हरऑल लुक बघू शकता पॅन्थरचा. तर पूर्ण फुल लोडेड आहे. ठीक आहे. बँक 110 लिटर सामान आहे ह्याच्यामध्ये टोटल. सो फुल लोडेड आहे बाईक. आणि आम्हाला अजून 40-50 किलोमीटर नंतर आम्ही ब्रेक घेऊ जेवणाचा. सो आता भेटूया पुढे. आहे 150 किलोमीटर, एक्झॅक्ट 150 किलोमीटर आहे अक्कलकोट. स्वामींचा बुलावा आज नक्कीच आला आहे आणि स्वामींनी आपल्याला मदत केली आहे. कारण की सकाळपासून ना खूप खराब दिवस जात होता. तर ही एक माझा एक्सपिरियन्स मी आता तुम्हाला शेअर करीन.
मी स्वामींचा भक्त आहे आणि जे स्वामींचे भक्त आहेत त्यांच्यासाठी हा एक किस्सा मी सांगू इच्छितो की सकाळपासून काय कालपासून आम्हाला खूप खराब दिवस जात होता. राईडच्या वेळी पण आमची फॉगलाईट बंद पडली, त्यानंतर आम्हाला ट्रॅफिक लागलं घाटामध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही लेट पोहोचलो आणि सकाळी उठायला पण आम्हाला लेट झाला. पण आणि असं वाटत होतं की यार किती वाजता जाऊ तिकडे, लेट पोहोचू का. पण बोलतात ना, जर मनापासून इच्छा असेल आणि स्वामींचा आपण भक्ती करतो तर स्वामी आपल्याला नक्कीच वाट दाखवतात. हा जो रोड आहे ना हा खूपच भारी आहे, आणि आम्ही जवळजवळ 110 ते 120 किलोमीटर नॉनस्टॉप क्रूज केलं आहे, राईड केली आहे आणि खूपच पटापट अंतर कव्हर झालं आहे. त्यामुळे आता खूप पॉझिटिव्हिटी येते आहे की आपण आता आरामात पोहोचू आणि स्वामींचं दर्शन घेऊ. पंढरपूर राईटला आहे. इथून पंढरपूरला जायचं असेल तर इथून राईट घ्यायचं आहे. विजापूर, पंढरपूर, झलकी राईटला आहेत आणि सरळ जायचं असेल तर सोलापूरला सरळ जायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही इथे थांबलेलो. श्री स्वामी समर्थ हॉटेल आहे इथे थांबलो आम्ही आणि इथे चहा वगैरे, कॉफी वगैरे खूप छान भेटतो. तर तुम्ही कधी थांबत असाल, रोड साईडलाच आहे. 60 किलोमीटर अगोदर आहे सोलापूरच्या. तर इथे तुम्ही थांबू शकता आणि चहा कॉफी वगैरे घेऊ शकता. खूप छान चहा कॉफी वगैरे बनतात. आणि ही आमची पॅथर आणि हे माझ्या चॅनलचं नाव आहे मोटो ब्लॉगर तेज. सो जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि आता आम्ही निघालो आहे इथून टुवर्ड्स अक्कलकोट. 60 किलोमीटरचा पल्ला पहिला गाठायचा आम्हाला सोलापूरचा आणि मग तिथून मग आम्ही पुढे जाणार आहे अक्कलकोटला. सो आता व्हिडिओ चालूच राहणार आहेत, बनवत राहणार आहे व्हिडिओज. सो भेटूया. नेक्स्ट डेस्टिनेशन आपलं अक्कलकोट आहे, तर अक्कलकोटलाच भेटूया आता डायरेक्ट. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. लेफ्टला दाखवत आहे. इथून आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहे आता हॉटेल जवळ. हॉटेल त्या साईडला आहे, हायवेच्या तिथून असं क्रॉस करून जावं लागणार आहे आपल्याला. नाही, गाडी कशी लावली आहे. आता 2-3 मिनिटामध्ये आपण पोहोचू हॉटेलमध्ये. तर इथून राईड घेऊ अक्कलकोटसाठी. इथून राईड घ्यायचं आहे. गंगापूर पुढे सरळ आहे. आता इथून आपण राईड घेऊ श्री सद्गुरू स्वामी महाराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग. तर पहिला आम्ही हॉटेलमध्ये जाऊ. हॉटेलमध्ये जाऊन मग पुढे स्वामींच्या मठामध्ये जाऊ. तर तिकडे इथून दाखवत आहे लेफ्ट मारायचं आहे स्वामींच्या मठाकडे जाण्यासाठी, स्वामी समर्थ महाराज मंदिराकडे जाण्यासाठी. पण आता आपण राईट नाही घेणार आहे, आपण सरळ जाणार आहे. आपलं पहिलं हॉटेलमध्ये सगळं चेक इन करूया. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर मग आपण फ्रेश होऊन मस्त की आंघोळ वगैरे करून स्वामींचं दर्शन घेऊया. तर तुम्हाला जर या हॉटेलमध्ये थांबायचं असेल तर तुम्ही हा जो जवळच आहे, इथून काही जास्त लांब नाही. तर तुमच्याकडे बाईक किंवा कार असेल तर तुम्ही इथे या अजिंक्यतारा हॉटेलमध्ये पण थांबू शकता. आता मी इथं स्टे करून बघणार आहे की कसा आहे इकडचा स्टे वगैरे. आपले अक्कलकोट एंट्री कुठं नाही ना ते बंद कर पुढे एंट्री.
मस्त आहे. उतर तू. आरामात कर ना. गोप्रो कॉमेडी करतेस. थांब ना, आरामात उतर ना. एवढी काय करते. थांब बोलते तरी चालली आहे. लागलं काय. मित्रांनो आम्ही आता आलो आहे अजिंक्य तारा हॉटेलमध्ये आणि इथे 2 मित्र आहेत, त्यांनी आमची मदत केली आहे. आपका नाम संजू और आपका सागर. तर या दोघांनी आम्हाला मदत केली आहे लगेज उचलायला. सो थँक्यू, तुम्ही आम्हाला मदत. थँक्स फॉर हेल्पिंग अस. ठीक आहे, चलो चलो थँक्यू. आप आओगे व्लॉग में. तर मित्रांनो आम्ही आता रेडी झालो आहे 2 जण पण, आणि आता आम्ही निघतो आहे मंदिराकडे. आणि ते तुम्हाला बघू शकता श्री स्वामी समर्थ मंदिर दिसत आहे. आणि बऱ्याचशा लाईन होत्या, त्याच्यामधली आम्हाला एक छोटीशी लाईन मिळाली आणि आम्ही फटाफट पुढे गेलो. तर खरंच स्वामींची आज कृपा होती. आणि आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तर मी बाहेरूनच हा एक शॉट काढलेला. तर तुम्ही बघू शकता बरीच गर्दी आहे. आज हॉलिडे होता, त्यामुळे हॉलिडेच्या वेळी खूपच गर्दी होती. आणि हे आहे स्वामींचं मठ. आतमध्ये खूपच गर्दी होती. हा आहे वटवृक्ष. तर त्याचं मी दर्शन घेतलं आणि पाया पडलो तिथे. श्री स्वामी समर्थ. आणि खूपच मन प्रसन्न झालं. आणि हा आहे स्वामींचा एक मोठा फोटो फ्रेम. खूपच छान वाटत होता. आणि इथे टी व्हीवरती पण दाखवत होते आतमध्ये फोटो काढायला, व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, म्हणून इथून तुम्ही बघू शकता, स्वामींचं दर्शन घेऊ शकता. आणि इथे सुद्धा एक सुंदर अशी प्रतिमा होती स्वामींची. आणि त्याच्यात लेफ्ट साईडला स्वामींचं एक वस्त्र होतं. आय एम नॉट शुअर की ते स्वामींचंच आहे की नाही. जर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि इथे बरेच लोक असे बसले होते आणि स्वामींचं नामस्मरण करत होते. तर आम्ही सुद्धा इथे बसलो आणि थोडा वेळ स्वामींचं नामस्मरण केलं. आणि स्वामींच्या चरणाची जी फुलं होती त्यांचा आशीर्वाद आपल्या पॅन्थरला मिळाला. तर मित्रांनो आम्ही रिटर्न आलो आणि अजिंक्य तारा हॉटेलमध्येच जेवलो. आणि इकडचं जेवण खरंच खूप छान होतं. तर तुम्हाला मी रिकमेंड करेन, जर तुम्ही इथे थांबत असाल तर इकडचं जेवण नक्की ट्राय करा. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा एपिसोड. नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत केलं नसेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय चॅनल. थँक्यू.